जगातील सगळ्यात मोठा तेलाचा साठा कोणत्या देशाकडे आहे? सौदी अरेबिया, रशिया? नाही, तर तो आहे व्हेनेझुएला देशाकडे. याच व्हेनेझुएलाच्या तेलावर डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट ताबा घेतल्याचा दावा केलाय आणि या दाव्यामुळे जागतिक तेलाच्या बाजारात खळबळ माजली आहे. अमेरिकेच्या संभाव्य ताब्याचा भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर आणि तुमच्या खिशावर काय परिणाम होईल जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. तर गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प यांच्या एका वक्तव्यानं जागतिक राजकारणात आणि तेलाच्या बाजारात मोठी चर्चा सुरू झाली आहे. ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजवरच्या एका कार्यक्रमात सांगितलं की आम्ही व्हेनेझुएलाच्या तेलाच्या साठ्यांवर कब्जा केलाय. अर्थात त्यांचा रोख अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांमुळे तेल उत्पादनावर आलेल्या आर्थिक निर्बंधांवर आणि त्यानंतर काही सवलती देण्यावर होता. तर व्हेनेझुएलाकडे जगातील सगळ्यात मोठे तेलाचे साठे आहेत हे सिद्ध झाले. तब्बल 303.2 अब्ज बॅरल्स. हा साठा सौदी अरेबियापेक्षाही थोडा जास्त आहे. एकेकाळी व्हेनेझुएला हा जगातील आघाडीचा तेल उत्पादक देश होता आणि ओपेक म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज यांचा संस्थापक देशांपैकी एक होता. पण एवढा मोठा तेलाचा साठा असूनही व्हेनेझुएला आर्थिक संकटात काय, तर याची पाळंमुळं इतिहासात लपली आहेत. 2000च्या दशकात ह्युगो चावेज यांच्या अध्यक्षतेखाली व्हेनेझुएलानं आपल्या तेल उद्योगाचं राष्ट्रीयकरण केलं. याचा अमेरिकेच्या तेल कंपन्यांशी संघर्ष झाला. चावेज यांच्यानंतर निकोलस मदुरो यांनी सत्ता हाती घेतली आणि दोनही देशांमधले संबंध आणखी बिघडले. ट्रम्प यांच्या प्रशासनादरम्यान मानवाधिकार उल्लंघन आणि लोकशाहीला कमी लेखल्याच्या आरोपांवरून अमेरिकेनं व्हेनेझुएलाच्या तेल क्षेत्रावर कठोर निर्बंध लादले आणि या निर्बंधांचा परिणाम असा झाला की 1990च्या दशकाच्या उत्तरार्धात दररोज 30 लाख बॅरलपेक्षा जास्त उत्पादन करणारा व्हेनेझुएला आता फक्त 9 लाख बॅरल्स प्रतिदिन उत्पादन करतोय आणि यामुळं व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था कोलमडली. सध्या जागतिक तेलाचा बाजार अस्थिर आहे. ओपेक प्लस देशांकडून होणारी कपात, रशिया युक्रेन युद्ध आणि लाल समुद्रातील तणाव यामुळे तेलाच्या किमतीत चढउतार सुरू आहेत. अशा स्थितीत व्हेनेझुएलाचं तेल हे जागतिक बाजारासाठी एक महत्त्वाचा पर्याय ठरू शकतं. बायडन प्रशासनानं नंतर काही निर्बंध शिथिल केले होते, ज्यामुळे काही प्रमाणात व्हेनेझुएलाचं तेल हे अमेरिकेकडे परत येत होतं. तर यानंतर याचा उद्देश हा जागतिक बाजारातील तेलाच्या किमती कमी करणं हा होता. आता प्रश्न येतो तो ट्रम्प यांच्या ताबा घेण्याच्या वक्तव्याचा अर्थ काय? तर लष्करी कारवाई करून तेलविहिरी ताब्यात घेणं हे अत्यंत अवघड आणि जागतिक स्तरावर अमान्य आहे. तज्ज्ञांच्या मते ट्रम्प यांचं वक्तव्य हे राजकीय भाषणाचा भाग आहे. याचा अर्थ अमेरिकेनं निर्बंध लादून व्हेनेझुएलाच्या तेल उद्योगावर आर्थिक आणि राजकीय प्रभाव टाकला असा असू शकतो. तर भविष्यात जर व्हेनेझुएलामध्ये लोकशाही पद्धतीनं सरकार आलं आणि अमेरिकेशी संबंध सुधारले तर अमेरिकन कंपन्या पुन्हा व्हेनेझुएलाच्या तेल क्षेत्रात मोठी गुंतवणूक करू शकतात. या सगळ्यामध्ये भारताचे हितसंबंध काय आहेत? तर भारत हा जगातील 3ऱ्या क्रमांकाचा तेल आयातदार देश आहे आणि आपल्या एकूण गरजेपैकी सुमारे 85 ते 86% तेल आयात करतो. निर्बंधांपूर्वी भारत व्हेनेझुएलाकडून कच्च्या तेलाचा 3रा सगळ्यात मोठा खरेदीदार होता. जर अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या तेलावर नियंत्रण मिळवलं आणि निर्बंध पूर्णपणे उठवले तर भारताला अनेक फायदे होऊ शकतात. सगळ्यात आधी तर स्वस्त तेल. जागतिक बाजारात तेलाचा पुरवठा वाढल्यानं किमती खाली येऊ शकतात आणि ज्यामुळे भारताला स्वस्त तेल मिळू शकतं. दुसरे काय तर स्थिर पुरवठा. अमेरिकेच्या प्रभावाखालील व्हेनेझुएलाकडून तेलाचा पुरवठा अधिक स्थिर आणि विश्वसनीय होऊ शकतो. यानंतर रशिया किंवा मध्य पूर्वेवरील अवलंबित्व कमी करून भारताला आपल्या ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता आणता येऊ शकते. मात्र यात काही आव्हानं सुद्धा आहेत. अमेरिकेच्या धोरणांवर जास्त अवलंबून राहिल्यानं भारताला स्वतःच्या भूराजकीय निवडी करताना मर्यादा येऊ शकतात. थोडक्यात सांगायचं तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हेनेझुएला तेलावरील दाव्यानं भविष्यातील जागतिक तेलाचं राजकारण अधिक गुंतागुंतीचं होणार आहे. व्हेनेझुएलामध्ये राजकीय स्थिरता आल्यास आणि अमेरिकेने निर्बंध पूर्णपणे हटवल्यास तेलाचा एक मोठा आणि महत्त्वाचा स्रोत हा जागतिक बाजारात परत येईल, ज्याचा भारतासारख्या मोठ्या तेल आयातदार देशांना नक्कीच फायदा होऊ शकतो. मात्र या सगळ्या घडामोडींवर बारकाईनं लक्ष ठेवणं आवश्यक आहे. या बातमीवर, या घडामोडींवर तुमचं मत काय आहे? कमेंट नक्की करा. अमेरिकेच्या या संभाव्य पावलानं भारताला खरंच फायदा होईल का? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.